कोश्यारी हे 2019 ते 2023 या दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांच्या काही वक्तव्यांमुळे अनेकदा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं। कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि विरोधकांनी संताप व्यक्त केलेला आहे। काही प्रतिक्रिया या संदर्भातल्या समोर आलेल्या आहेत, पाहूया। हे जे कोश्यारी नावाचे गृहस्थ आहेत ते महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी जे उपद्व्याप केले, सगळ्यात आधी लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे यांचं सरकार उलथवून टाकलं। भारतीय जनता पक्षाचं किंवा शिवसेना तोडून त्या गटाचं सरकार आणायचं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं आणि त्यासाठी लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी तुडवल्या। रामकृष्ण हरी। कारण का आम्हाला फार दुःख झालं होतं त्यावेळेस, म्हणजे ते जेव्हा महाराष्ट्रात होते। आजही आम्ही विरोधात, ठीक आहे, गव्हर्नर साहेबांचा एक वेगळा मान असतो, पण त्यांच्या काळात त्यांनी जी म्हणजे ज्यांना आमच्या देवाचा मान आहेत, आम्हाला आमचे श्रद्धास्थान आहेत, असे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वगैरे ज्या कॉमेंट्स केल्या ना, त्या आम्हाला वेदना देऊन गेल्या। त्यामुळे ते एक मनात नेहमी तेवढी कटुता आणि दुःख हे आयुष्यभर राहील। कारण का ज्यांचे आपले श्रद्धास्थान आहेत त्यांच्याबद्दल अशा कॉमेंट्स करणं हे चांगलं नाही हो, आणि एका वयस्कर आणि पदावर असलेल्या माणसाने, त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं। संविधानाची पायमल्ली करणाऱ्या माणसाला पद्म पुरस्कार देणं हे दुर्दैव आहे। देश आपला कोणत्या दिशेने चाललाय याचं ते सूचक अशा स्वरूपाचं हा निर्णय आहे। पुन्हा एक दुर्दैव, एक गंमत नव्हे तर कसं दुर्भाग्य असते, क्रूर तशी टट्टा लावली। कोश्यारी सारखा विकृत माणूस हा पुरस्कार देतोय म्हणून आम्ही, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुरस्कार स्वीकारला नाही आणि आज आता त्यांनाच पुरस्कार देऊन या स्वरूपाच्या शिवशाहू फुले आंबेडकर आणि संविधानवादी एकंदरीत विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचा अपमान या निर्णयाच्या अनुषंगाने झाला आहे। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना केंद्र सरकारकडनं पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आणि याच मुद्द्यावरनं राजकीय वातावरण आता तापलंय आणि विरोधकांनी यावर सडकून टीका देखील केलेली आहे। तर दुसरीकडे विरोधकांच्या टीकेवर महायुतीकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। आता पद्मभूषण पुरस्कार हा केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे। महामहिम माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते ते पुरस्कार दिले जातात आणि ते पुरस्कार देताना ज्या व्यक्तींना, माननीय व्यक्तींना पुरस्कार दिलेला आहे त्यांचं सगळं आत्तापर्यंतचं केलेलं कार्य, आत्तापर्यंतचं त्यांचं असणारं योगदान, ह्या सगळ्या गोष्टी पाहून तपासून असे मोठे पद्म पुरस्कार दिले जातात। आता पद्म पुरस्कारानं सन्मानित अशा ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींच्याबद्दल सुद्धा अशा पद्धतीची राजकीय टीका करणं हे काही योग्य नाही। कोश्यारीजी आज त्या राज्याच्या सक्रिय राजकारणातून केव्हाच त्यांनी स्वतःला अलिप्त केलेलं आहे। आपल्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम करण्याची त्यांना संधी जरूर त्या ठिकाणी मिळाली। आता निवडणुका कुठल्या आहेत तर कुठल्या निवडणुका नजरेसमोर ठेवत भारत सरकारने अशापैकी निवड केली, कळणं अनकलनीय आहे। शेवटी टीका करत असतानाच या संदर्भातले असलेले निकष, या संदर्भातलं आत्तापर्यंत केलेली निवड, या सगळ्याचा साकल्याने विचार करण्याची आवश्यकता आहे। भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जो पुरस्कार जाहीर झाला आहे, खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। स्वतःच्या राजकारणापलीकडे किंवा पक्षाच्या राजकारणापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या माजी राज्यपालाला जर असा पुरस्कार मिळत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतही करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो। विद्यार्थ्यांकरिता एका बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठातल्या विद्यार्थी राहिलेल्या व्यक्तीला असा एवढा सर्वोच्च पद्मभूषण पुरस्कार मिळणं हे सगळ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे। ही बाब बोचत आहे का टीका करणाऱ्यांना? म्हणजे आंबेडकर विद्यापीठाच्या तून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला जर पद्मभूषण सारखा पुरस्कार मिळतो म्हणून या काँग्रेसांना, या उद्धववाल्यांना हे टोचणी होतात आहे का? म्हणजे टोचल्या चालल्यात का या भावना? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।